आयुष्य म्हणजे काय? पुढच्या पानावरती काहीतरी भारी लिहिलेलं असेल, या आशेवर आपली मागची पानं झाकत जाणं, यालाच आयुष्य म्हणतात. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या रिजू क्रिएटिव्ह वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साडीला फॉल लावण्याची सोपी पद्धत. साडीला मी सगळ्यात आधी पिको करून घेतलेला आहे. पिकोचा व्हिडिओ पण मी माझ्या चॅनलवर शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. फॉल लावण्याआधी तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. या ठिकाणी मी प्रेस नाही करत फॉलला. मी अशा पद्धतीने छान घडी घालून गादीखाली ठेवून देते फॉल. त्याने बरोबर त्याच्यातल्या ज्या सुरकुत्या असतात त्या मिटतात. आता फॉल लावताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुई कोणती वापरायची. या ठिकाणी मी तुम्हाला 6 प्रकारच्या सुया दाखवत आहे. या शक्यतो हातशिलाई, हुक, बटन, आय, साधी तुरपाई करण्यासाठी वापरणाऱ्या ह्या सुया आहेत. वेगळ्या वेगळ्या आकाराच्या, वेगळ्या वेगळ्या जाडीच्या, बारीक जाड अशा सुया आहेत. काही छोट्या आहेत, काही लांबीला चांगल्या मोठ्या आहेत. प्रत्येक सुईची एक वेगळी खासियत आहे आणि प्रत्येक सुईचा उपयोगही वेगळा आहे. या ठिकाणी काही सुया आहेत त्या अतिशय छोट्या नाकाच्या आहेत. त्यामध्ये 1-2 पदरीच दोरा जातो. काही सुया आहेत त्याचं नाक मोठं आहे पण सुई जाड आहे, त्यामुळे त्या पद्धतीच्या कपड्यांसाठीच ती वापरता येते. ही सुई पहा आता एकदम बारीक आहे, तिचं नाकही खूप बारीक आहे आणि उंचीलाही छोटी आहे ही सुई. आणि ही सगळ्यात मोठी आणि जाड सुई आहे. हिच्यामध्ये जवळपास 10 ते 15 पदरी दोरा सहज घालता येतो. अशा सुया. पण आपल्याला इथे फॉल लावण्यासाठी एक स्पेसिफिक पद्धतीची सुई घेणं आवश्यक आहे. ही सुई मी प्रत्येक वेळेला फॉल लावताना किंवा मग हातशिलाई करताना वापरते. सुई एकदम बारीक आहे, टोक अगदी टोकदार आहे आणि लांबही आहे. एका वेळेला धावदोरा टाकताना अगदी 5-6 टाके आरामात जातात. बघू शकता तुम्ही इथे 4-5 पदरी हा कपडा आहे, पण सुई अगदी सहजरित्या आतबाहेर करता येत आहे. अशा पद्धतीची सुई असेल तर फॉल अगदी पटकन लावला जातो. कमी कष्टात हाताला अगदी काही दुखापत न होता आपण सुईने फॉल लावू शकतो. ह्या ज्या बाकीच्या सुया आहेत त्या थोड्याशा जाडसर आहेत, त्यामुळे ते फॉल लावताना भरपूर त्रास होतो त्या सुयांनी. ही सुई मात्र अतिशय परफेक्ट आहे. तुम्ही ज्या वेळेला सुया घ्यायला जाल त्यावेळेला व्यवस्थित बघून अशा पद्धतीची थोडी लांब, बारीक आणि मोठ्या नाकवाली सुई घ्याल. आता आपण येऊया फॉल लावण्याकडे. फॉल लावताना उलटसुलट साडीचा भाग बघून घ्यायचा आहे. हा सरळ भाग आहे. उलट्या बाजूने आपण फॉलला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला थोडा कपडा सोडून मग फॉल लावायला सुरुवात करायची आहे. इथे फॉलची उलटसुलट बाजूही बघून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. आणि अशा पद्धतीने सुरुवातीचा काठ जो आहे फॉलचा तो थोडासा फोल्ड करून तिथे थोडंसं नखाने दाबून एक क्रीज बनवून घ्यायची आहे आणि फॉल लावायला सुरुवात करायची आहे. फॉल लावताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की साडी एकदम सरळ राहिली पाहिजे. साडी जर तिरपी तारपी वाकडी तिकडी झाली आपल्या हाताने तर फॉल हा चुकीचा लागतो. पुन्हा आपलं काम वाढतं. फॉल काढून पुन्हा तो लावत बसावा लागतो. झोळ येतो साडीला. ओव्हरऑल फिनिशिंग ही अजिबात येत नाही अशा पद्धतीमध्ये. त्यामुळे जेव्हा पण आपण फॉल लावायला बसू साडीला, प्लेन सरफेसवरती साडी अतिशय सरळ पद्धतीने पसरवून घ्यायची आणि अशा पद्धतीने एक एक टाका टाकत जायचं आहे. तुम्ही पाहू शकता बारीक टाका घेत आहे मी. बघा मागच्या बाजूने अजिबात काहीच दिसत नाही आहे. आणि मॅचिंग दोरा शक्यतो वापरावा. बेसिक गोष्टी आहेत ह्या. बऱ्याचशा मैत्रिणींना माहितीही असतील ह्या गोष्टी, पण ज्या अगदीच नवीन ज्यांनी सुरुवात केली आहे, बिगिनर्स आहेत, त्यांच्यासाठी ह्या काही खास टिप्स आहेत. अशा पद्धतीने एक तर जमिनीवर बसून फरशीवरती छान साडी अंथरून घ्यायची किंवा मग मोठा टेबल असेल तर त्याच्यावरती साडी व्यवस्थित अंथरून सरळ करून सुरुवात करून घ्यायची. ही बाजू जी आहे फॉलची, जी खालची बाजू आहे काठाची बाजू, ती जर व्यवस्थित लागल्या गेली तर वरच्या बाजूची जी फॉलची स्टिचिंग आहे ती सुद्धा व्यवस्थितच होते. जर अगदीच आपल्याला अवघड वाटत असेल, साडी जास्त सुळसुळ असेल, तर आपण तिथे टाचणी पिनांचाही वापर करू शकतो किंवा मग अगदी 5 नंबरच्या मशीन टिपनीही आपण करू शकतो आणि त्यानंतर हाताने करून घेऊ शकतो शिलाई. पण त्याच्यामध्ये वेळ जातो, कामही वाढतं. त्यामुळे ही पद्धत मला अतिशय सोपी वाटते. बोलता बोलता पूर्ण एका बाजूचा फॉल झालेला आहे आपला. आता ही शेवटची जी बाजू आहे
तिथेही आपल्याला थोडंसं फोल्ड करून मग तो धावदोरा टाकायचा आहे. अशा पद्धतीने प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या होतात. त्यासाठी आपल्याला मुळात काही गोष्टी नेहमी करण्याची गरज असते. सुई फार महत्त्वाचा रोल प्ले करते याच्यामध्ये. सुई जर तुमची व्यवस्थित असेल, बारीक आणि जाड, एकदम टोकदार आणि कुचीदार असेल, तर फॉल अगदी पटपट सरसर लावता येतो आपल्याला. साडी पलटवून घेतलेली आहे मी आता आणि इथे मी फॉल लावून घेत आहे. हे बघा, इथे आता मी साडी एकदम सरळ करून घेत आहे, जेणेकरून ह्या बाजूला झोळ नाही पडला पाहिजे. इथे झोळ पडला तर पुढचं सगळं काम आपलं बिघडतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा आपण फॉल लावायला टाके टाकतो, तेव्हा प्रत्येक वेळेला साडी अगदी व्यवस्थित करून फॉल सरळ ठेवूनच मगच ती पुढचे धावदोऱ्याचे टाके टाकायचे. इथे मी 2 पदरी धागा घेतलेला होता खालची जी शिलाई आहे त्यासाठी. आता जी वरची शिलाई येणार आहे तिथेही मी धावदोराच टाकणार आहे. तिथे पण आपण 1 पदरी धागा घेणार आहोत. अशा पद्धतीने 1 पदरीच धागा घेतलेला आहे मी. खालची बाजू आता इकडच्या बाजूने सुरुवात करत आहे. बघू शकता तुम्ही, मी धावदोराच टाकत आहे. अतिशय बारीक टाका घेत आहे. दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. बारीक टाका घेऊन सरसर आपल्याला पुढे जाता येतं. वरची बाजू त्या मानाने पातळ असते, खालची बाजू थोडी जाड असते. वरची बाजू पातळ असल्यामुळे वरची बाजू एकदम पटकन होते. फक्त आपल्याला हे अशा, जसं मी टेबलवर अंथरून घेतलेलं आहे साडी आणि फॉल व्यवस्थित सरळ रेषेत, तसं अंथरून घेऊन मगच त्याची शिलाई आपल्याला करायची आहे. बऱ्याच वेळेला फॉल करताना काही कस्टमर्सला खाली पण पिकोच हवा असतो. अशा वेळेला मग फक्त वरची एकच बाजू आपल्याला हाताने करावी लागते. पण जेव्हा कस्टमरची डिमांड असते की दोन्ही बाजूनी हातानेच फॉल लावून द्या, तेव्हा मात्र आपल्याला अशा पद्धतीने फॉल लावायचा असतो. इथे प्रत्येक 4-5 टाक्यानंतर मी एक गाठ मारून घेत आहे. म्हणजे पुन्हा उलटी सुई टाकून सरळ सुई काढायची. तिथे आपोआप गाठ पडते आणि ती शिलाई आपली हातशिलाई पॅकिंगनी होते. म्हणजे एक धागा निघाला समजा काही दिवसांनी साडीचा फॉलचा, तर पूर्ण शिलाई नाही निघत, तेवढ्यापुरताच तो धागा निघतो. तिथे आपल्याला हाताने पुन्हा तुरपाई करून घेता येते. बघू शकत असाल तुम्ही, अतिशय सफाईदारपणे हा पूर्ण फॉल लावून झालेला आहे. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमधल्या आजच्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओ लाईक करा. माझे चॅनल रिजू क्रिएटिव्ह वर्ल्डला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. हा पूर्ण फॉल अशा पद्धतीने लावून झालेला आहे. माझ्या चॅनलवर शिलाईशी, पर्स मेकिंगशी, बॅग मेकिंग संदर्भातले भरपूर व्हिडिओ आहेत. माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. बाय.